जिल्हा परिषद शाळा हरंगुळ खुर्द इथं काय प्रकार घडलेला आहे? तुम्ही काल गेला होता, तुम्हाला काय निदर्शनास आढळलं? काय चौकशी सुरू आहे? मुख्याध्यापकावर काही कारवाई झाली काय नेमकी? हरंगुळ प्रशाला या ठिकाणी काल कुलूप लावलेलं होतं, शाळा बंद केलेली होती. पालकांची काही तक्रारी होत्या की मुलांना त्यांच्या टीसी ज्या आहेत मुलांच्या, ह्या परस्परच प्रभारी मुख्याध्यापक, तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक यांनी देण्यात आलेल्या आहेत. तर त्या अनुषंगानं मी मुख्याध्यापकाला सूचना केलेल्या आहेत. जे काही त्यांच्या कालावधीमध्ये जेवढा चार्ज होता, त्या कालावधीमधल्या सर्व टीसी ज्या आहेत, ह्या तपासून पहा. जिथं कुठं पालकांचे अर्ज असतील, त्या अर्जानुसार जर गेलेला असेल तर ठीक आहे, अशी माहिती त्यांना हे केलेली आहे. आणि सद्यस्थितीत परिस्थितीत तत्कालीन मुख्याध्यापक यांना निलंबित केलेलं आहे. त्यांच्यावर कार्यवाही चालू आहे. जे काही दोषारोप होतील ते विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येणार आहे. विभागीय चौकशी प्रस्तावित झाल्यानंतर त्या अंती जे काही त्यांच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध होतील त्यानुसार त्यांना शास्तीची कार्यवाही करण्यात येईल. काही शाळेच्या विनंती अर्जावरून सुद्धा टीसी दिल्याचं आपल्याला समोर येईल. असू शकतात. जर समजा त्या शाळेमध्ये त्या पालकांनी, एखाद्या पालकाने शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, प्रवेश फॉर्म भरून दिलेला असेल आणि त्यांना टीसी जर मिळालेली नसेल तर शाळा त्यांना विनंती करू शकतात की आमच्याकडे पालकाचा विनंती अर्ज आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी बसतो आणि आम्हाला टीसी देण्यात यावी, असा विनंती अर्ज येऊ शकतो. चौकशी अंती हे निदर्शनास येईल की खरंच पालकांनी प्रवेश घेतलेला आहे का प्रवेश न घेताच विनंती अर्ज दिलेला आहे. हा प्रकार याच शाळेपुरता मर्यादित आहे का आणखीन शाळांमध्ये आपण चौकशी करणार आहात? नाही, जर आपल्याला एखाद्या शाळेमध्ये असा प्रकार जर घडला तर आपल्याकडे तक्रार प्राप्त होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण चौकशी करतो.